हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत पालघर पोलीस शिपाई भरती 2024 साली आलेले बुद्धिमत्ताचे प्रश्न। तर बघूयात प्रश्न काय आहे। अ हा ब चा भाऊ आहे। अ हा ब चा भाऊ आहे। भावासाठी आपण बहीण किंवा भाऊ असेल तर इक्वल साइन वापरणार आहोत, म्हणजेच अ आणि ब। अ हा ब चा भाऊ आहे। भाऊ आहे म्हणजेच अ हा भाऊ आहे, म्हणजे अ हा काय झाला, मेल झाला। नंतर क ही अ ची आई आहे। क ही कोणाची आई आहे, अ ची आई आहे, म्हणजे हे नेक्स्ट जनरेशन झालं। क ही कोणाची आई आहे, अ ची आई आहे, म्हणजे इथं काय झालं, ही झाली फिमेल। ठीक आहे, पुढे बघा, ब ही ड ची नात आहे। ब ही कोणाची नात आहे, ड ची नात आहे, म्हणजेच काय की इथं ड असेल तर ड च्या खाली एक जनरेशन असेल आणि त्याच्यानंतर नात म्हणजे काय की त्याच्या नंतरचं जनरेशन झालं। ठीक आहे, ब ही नात आहे म्हणजे ही काय झाली, फिमेल झाली। ठीक आहे, फ हा अ चा मुलगा आहे। फ हा काय आहे, अ चा मुलगा आहे। अ चा मुलगा म्हणजेच काय, अ च्या खालची जनरेशन, म्हणजेच काय, फ हा अ चा मुलगा आहे, म्हणजे हा पण काय झाला, मेल झाला। ठीक आहे, नंतर बघा, तर फ चे ड शी नाते काय, फ चं आणि ड चं नातं विचारले, म्हणजे याचं आणि याचं नातं विचारले। ठीक आहे, आता ही जर ह्याची नात असेल तर हे दोघं काय आहेत, बहीण भाऊ आहेत, म्हणजे ही काय आहे, त्याच्यानंतरची जनरेशन आहे। म्हणजे नातीची मुलगी किंवा नाताची मुलगी म्हणजे काय असणार आहे, परतुंड असणार आहे, म्हणजेच तुमचं उत्तर काय असणार आहे, पणतू हे तुमचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात आपण। पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यातून प्रश्नाचे उत्तर निवडायचे आहे तुम्हाला। पहिले याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या, बहीण किंवा भाऊ असं नातं जर दिलं असेल, बहीण किंवा भाऊ असं जर नातं असेल तर आपण बरोबर साइन वापरणार आहोत। एक्स आणि एक्स हा वायचा भाऊ आहे, म्हणजेच एक्स आणि वाय। एक्स हा कोण आहे, भाऊ आहे, म्हणजे तो मेल आहे, वायचा भाऊ आहे। झेड ही एक्सची बहीण आहे, म्हणजे एक झेड ही काय आहे, बहीण आहे, कोणाची, एक्सची बहीण आहे, म्हणजे ती फिमेल आहे। यम हा यनचा भाऊ आहे। यम आणि यन याच्यामध्ये कुठंच दिलेला नाहीये, त्याच्यामुळे त्याचा संबंध आपण नंतर लावूयात। पुढचा बघा, 4 नंबरचा, यन ही वायची मुलगी आहे। यन ही कोण आहे, वायची मुलगी आहे, म्हणजे यन ही वायची मुलगी आहे, म्हणजे यन ही फिमेल झाली। नंतर आता बघा, तिसरा नंबर काय होता, यम हा यनचा भाऊ आहे। यम हा कोणाचा भाऊ आहे, यनचा, म्हणजेच हा कोण झाला, यम, आणि हा कोण आहे, भाऊ आहे, म्हणजे मेल आहे। तर प्रश्न काय तुम्हाला विचारला, यमचे काका असणारी व्यक्ती कोण। यमचे काका असणारी व्यक्ती विचारली आहे तुम्हाला। यमचे काका म्हणजेच कोण, यमच्या वडिलांचे भाऊ। ठीक आहे, यम इथं आहे, हे झाले त्याचे वडील, आणि त्याचे काका, काका म्हणजे कोण असणार आहेत, याचा भाऊ, म्हणजे हा कोण, एक्स, हे काय असणार आहे, यमचे काका असणार आहेत। पुढचा प्रश्न बघूयात आपण। जर FAITH चा सांकेतांक 8, 2, 7, 3, 1 असेल, म्हणजेच FAIT आणि H याचा सांकेतांक काय दिलेला आहे, 8, 2, 7, 3, 1। हॅबिटचा सांकेतांक HABI आणि T याचा सांकेतांक काय दिलेला आहे, 1, 2, 5, 7, 3। नंतर हेल्थचा सांकेतांक HEALTH, हेल्थचा सांकेतांक दिलेला आहे 1, 9, 2, 4, 3, 1। तर तुम्हाला विचारले बिलीफ BELIFE याचा सांकेतांक विचारला। ठीक आहे, आता सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला जर सांकेतांक काढायचा असेल तर तुम्हाला इथं काय काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला B चा काढायचा आहे, E चा काढायचा आहे। आता याच्यामध्ये तिन्हीमध्ये कॉमन अक्षर कोणकोणती आहेत, H हे कॉमन आहे याच्यामध्ये, पण इथं H विचारलंय का, नाही विचारलं, त्याच्यामुळे मी काय करणार की या तिघांमध्ये, आता इथं H 4 ठिकाणी आहे बघा, याच्यामध्ये 2 वेळा आहे, म्हणजे हा H कशाला झाला, हा गेला 1 ला, पण H ची मला काय गरज नाहीये। H बरोबर किती आला, 1 आला, नाही लिहिला तरी चालेल, कारण मला H हा याच्यामध्ये दिलेलाच नाही। नंतर बघा, आता तिन्हीमध्ये कॉमन असं काय आहे, T आहे, याच्यामध्ये T आहे, याच्यामध्ये T आहे आणि याच्यामध्ये T आहे, म्हणजे T साठी तिन्हीमध्ये कॉमन असणारा नंबर कोणता आहे बघा, 2 हा नंबर आहे T साठी। नंतर पुन्हा काय राहतंय, A तिन्हीमध्ये पण A दिलेला आहे, याच्यामध्ये पण बघा
ए बरोबर किती असणार आहे 3 3 3 कॉमन आहे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल टीसाठी याच्यामध्ये टी किंवा एसाठी 2 किंवा 3 येईल, पण याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं नाही आहे, टी किंवा ए दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याची इथं काळजी करायची गरज नाही. आता बघा आयसाठी काय दिलेलं आहे, इथे एक आय आहे आणि इथे एक आय आहे, म्हणजे ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे बघा 7 आहे, म्हणजे आयसाठी तुम्हाला इथं काय आलं 7 आलं. पुन्हा बघा एफसाठी याच्यामध्ये राहिलेला अंक असणार आहे, एफसाठी आहे 8 हा अंक इथं काय असणार आहे एफसाठी असणार आहे. इथं राहिलेला आहे बीसाठी कोणता येऊ शकतो 5 येऊ शकतो, 5 येऊ शकतो. ठीक आहे. नंतर आता याच्यामध्ये बघा 2 अंक राहिलेले आहेत ई आणि यल. तर ईसाठी इथं अनुक्रमे बघितलं तर 9 येतोय, म्हणजे इथं पण काय येईल 9 येईल. आणि यलसाठी राहिलेला कोणता आहे 4 हा अंक राहिलेला आहे, म्हणजेच तुम्हाला बिलीफसाठी काय येईल 5 9 4 7 8 9. ऑप्शन नंबर बी हे तुमचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलं आपण की जे कॉमन अक्षर आहेत त्याच्यासाठी कॉमन नंबर कोणकोणते येत आहेत ते कॅन्सल आउट करून घेतले आणि राहिलेले नंबर्स काय असणार आहेत ते तुमचं जसे तुम्हाला नंबर जे अक्षरं विचारले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला इथं नंबर काढता येतील. जर तुम्हाला याच्यावरचा डिटेल्ड व्हिडिओ पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन चेक करा, तुम्हाला हे कसं काढायचं अगदी डिटेलमध्ये व्यवस्थित समजेल. पुढचा प्रश्न बघा 7चा संबंध दिलेला आहे 133 सोबत, तर 9चा संबंध कशाशी आहे हे तुम्हाला विचारले. आता याच्यामध्ये जर नॉर्मल बघितलं तुम्हाला 1 + 3 + 3 केलं तर 3 आणि 3 6 आणि 1 7 येतं. त्याचप्रमाणे ऑप्शनमध्ये असं चेक करा की ज्याची बेरीज ही 9 येते. आता पहिल्या ऑप्शनमध्ये बघा 1 4 आणि 7 आहे, 1 4 आणि 7 आहे, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. दुसरा ऑप्शन बघा 99 आहे, म्हणजेच 9 + 9 केल्यानंतर 18 येतं, हा पण येणार नाही. आपल्याला बेरीज किती पाहिजे 9 पाहिजे. 1 7 आणि 1 असेल तर 7 आणि 1 8 आणि 1 9, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. आता पहिल्यांदा काय दिलेलं आहे इथं झेड दिलंय, नंतर यू दिलाय, नंतर क्यू दिलाय, प्रश्नचिन्ह आणि यल दिलाय. आता बघूयात आपण इथं झेड काय आहे, इथं झेड आहे, नंतर काय आहे यू दिलेला आहे, नंतर क्यू दिले आणि नंतर प्रश्नचिन्ह आणि यल दिलाय. आता बघा झेड आणि यू मध्ये किती अक्षरं सोडलेली आहेत 1 2 3 4, म्हणजे या दोघांमध्ये 4 अक्षरं सोडलेली आहेत. यू आणि क्यू मध्ये किती 3 सोडलेली आहेत, म्हणजेच याच्यामध्ये 2 सोडावी लागतील आणि इथे 1 असेल, म्हणजे याच्यामध्ये 2 सोडली तर इथं काय येईल तुमचा यन येईल आणि इथं जर यन लिहिलं तर बरोबर इथं 1 अक्षर सोडलं जाते, म्हणजेच ऑप्शन नंबर डी यन हे तुमचं उत्तर असेल. समान संबंधावरचा पुढचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला इथं 96चा संबंध तुम्हाला 24 सोबत दिलेला आहे, तर 120ला प्रश्नचिन्ह. म्हणजेच आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा 96ला जर तुम्ही 4 भागलं तर किती येतं 4 2 8 आणि 4 चौक 16, म्हणजेच याला जर 4 भागलं तर किती येतं 30, म्हणजेच तुमचं ऑप्शन नंबर बी हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. एका सर्वसाधारण वर्षात जर 3 जानेवारीला रविवार असेल, कधी असणार आहे 3 जानेवारीला कोणता वार आहे रविवार असणार आहे, तर त्याच महिन्याच्या चौथ्या बुधवार नंतरच्या तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल. आधी तुम्हाला 4 बुधवार किती तारखेला येतात ते काढावं लागेल. आता बघा इथं रविवार झाला, नंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवार येईल. ठीक आहे, म्हणजे इथं 3 तारीख आहे, इथं येईल 4, इथं येईल 5 आणि इथं येईल 6. आता 6 तारखेला काय दिलेलं आहे बुधवार दिलेला आहे. 6 मध्ये जर तुम्ही अधिक 7 केलं तर पुढच्या बुधवारची तारीख येते, म्हणजेच पुढचा बुधवार 6 आणि 7 केल्यानंतर येते 13 तारखेला पुन्हा बुधवार असणार आहे. ठीक आहे, 13 मध्ये जर तुम्ही अधिक 7 केलं तर तुम्हाला काय भेटेल पुढच्या बुधवारची तारीख भेटेल. 13 अधिक 7 केल्यानंतर 20, 20ला पुन्हा बुधवार असणार आहे. आता बघा तुम्हाला किती बुधवार सापडले, हा पहिला बुधवार झाला, हा दुसरा बुधवार झाला आणि हा तिसरा बुधवार झाला. तुम्हाला काय विचारलं आहे की प्रश्नामध्ये चौथ्या बुधवार नंतर, म्हणजे तुम्हाला अजून एक बुधवारची तारीख काढावी लागेल. पुढच्या बुधवारची तारीख काढण्यासाठी तुम्ही जर इथं अधिक 7 केलं तर किती तारीख येते बघा 27 तारीख येईल, म्हणजे 27 तारखेला पण काय असणार आहे बुधवार असणार आहे आणि तो कितवा बुधवार असणार आहे तर
चौथा बुधवार असणार आहे. म्हणजे पहिला बुधवार येतो तुमचा 6 तारखेला, दुसरा बुधवार येतो 13 तारखेला, तिसरा येतो 20 तारखेला आणि चौथा येतो 27 तारखेला. तुम्हाला काय विचारले, चौथा बुधवार नंतरच्या तिसऱ्या दिवशी, तिसरा दिवस म्हणजेच आता बघा इथं 27 नंतरचा तिसरा दिवस म्हणजेच इथं बघा काढलं तर तुम्हाला किती येतं, 27 नंतर दुसरा दिवस 28, 29 आणि 30 म्हणजेच तिसऱ्या दिवशी, त्याच्यानंतरचा तिसरा दिवस, त्याच्यानंतरचा तिसऱ्या दिवशी म्हणजे हा त्याच्यानंतरचा पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस, त्याच्यानंतरच्या तिसऱ्या दिवशी किती तारीख असेल तर 30 तारीख असणार आहे. अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न आहे. फक्त तुम्हाला काय विचारले, 3 जानेवारी रोजी रविवार दिलाय, मग रविवार नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार हा किती तारखेला येतो, 6 तारखेला येतो. म्हणजे 6 तारखेला पहिला, नंतर असं करून 27 तारखेला चौथा बुधवार येतो आणि चौथ्या बुधवार नंतरच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे हा पहिला दिवस, दुसरा दिवस आणि हा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवशी किती तारीख असणार आहे, 30 एवढी तारीख असणार आहे. ऑप्शन नंबर सी हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला एक मालिका दिलेली आहे, त्याच्यामधला चुकीची संख्या विचारलेली आहे. 3, 8, 15, 24, 34, 48 आणि 63. ठीक आहे. आता याच्यामधला तुम्हाला चुकीचा नंबर ओळखायचा आहे. चुकीचा नंबर कसा ओळखाल, आता या दोघांमधला जर फरक काढला तर कितीचा फरक येतो, 5चा येतो. याच्यामध्ये 7चा फरक येतो. आता याच्यामध्ये काढला तर 9चा फरक येतो. म्हणजेच काय, 2 फरक वाढतोय. याच्यामध्ये काढला तर कितीचा यायला पाहिजे, इथेच येतोय कितीचा बघा, 10चा येतोय, इथं 14चा येतोय आणि इथं 15चा येतोय. पण ज्यावेळेस तुम्ही याचा संबंध बघाल त्यावेळेस याच्यामध्ये काय केलं आहे, +2 केलं आहे, इथं +2 केलं आहे. जर इथं +2 केलं असतं तर 11 यायला पाहिजे होतं. 11 मध्ये 2 अधिक केल्यानंतर इथं 13 यायला पाहिजे आणि इथं पुन्हा किती येतं, 15 येतं. म्हणजेच तुमचं चुकलंय काय की इथं हा फरक चुकलेला आहे. हा फरक चुकला याचा अर्थ कोणता नंबर चुकीचा असणार आहे, इथं 34 हा नंबर चुकीचा असणार आहे. 34च्या ऐवजी तुम्हाला इथं काय असायला पाहिजे, तर इथं तुम्हाला 35 असेल तर तुम्हाला उत्तर करेक्ट येईल. पण तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे की चुकीची संख्या कोणती आहे विचारली, म्हणजेच 34 ही संख्या काय असणार आहे, चुकीची असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, ए डीचा संबंध तुम्हाला दिलेला आहे D5A सोबत, तर EGचा संबंध कशासोबत आहे हे विचारलेलं. एचा नंबर कितवा आहे, 1 नंबर आहे आणि डीचा नंबर आहे 4. म्हणजे 1 अधिक 4 केल्यानंतर किती येतं, 5 येतं. ईचा नंबर तुम्हाला माहिती आहे 5 आहे आणि जीचा नंबर आहे 7. म्हणजेच तुम्हाला इथं कसा संबंध लावला आहे बघा, डी पहिल्यांदा घेतले म्हणजे इथं जी घ्यावं लागेल आणि शेवटी ई घ्यावं लागेल आणि ह्या दोघांची बेरीज काय केलेली आहे, मधी केलेली आहे. म्हणजेच G12E ऑप्शन नंबर डी हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, मालिकेतील गहाळ क्रमांक शोधायचा आहे तुम्हाला. क्रमांक कोणकोणते दिलेले आहेत, 5, 10, 17, 26 आणि प्रश्नचिन्ह. आता याच्यामध्ये संबंध कसा लागतो बघा, 5 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे, 10चा फरक आहे. नंतर 10 आणि 17 मध्ये कितीचा फरक आहे, 7चा फरक आहे. 17 आणि 26 मध्ये कितीचा फरक आहे, 9चा फरक आहे. म्हणजे 5, 7 याच्यामध्ये 2 वाढलेला आहे, याच्यामध्ये 2 वाढलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये 2 वाढणार आणि याच्यामध्ये काय होणार, 11 वाढणार आहे. म्हणजेच 37 हे तुमचं उत्तर असेल. काय केलं आहे, फक्त फरक काढला आणि फरकातला फरक हा कसा आहे, सेम आहे. म्हणजे 2, 2, 2 हे वाढत गेलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, रिकाम्या जागी अनुक्रमे येणाऱ्या अक्षराचा योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. आता हा सिक्वेन्स दिलेला आहे तुम्हाला, याच्यामध्ये किती लेटर्स आहेत ते बघून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. एकतर तुम्ही 3-3चा ग्रुप करा किंवा 5-5चे ग्रुप करू शकता. तर याच्यामध्ये 3चा ग्रुप केला तर पहिला आणि शेवटी सी येते का बघा, याच्यामध्ये केला इथं येते पण इथं येत नाही, म्हणजे तो ग्रुप होऊ शकत नाही. जर 5-5चा ग्रुप केला, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, म्हणजे पहिलं सगळ्याचं अक्षर सी आहे, दुसरं अक्षर काय आहे, ए आहे, तिसरं अक्षर सी आहे. म्हणजे इथं जर ए घेतला तर सी, तुम्हाला सिक्वेन्स कसा तयार होईल, CACCB, म्हणजे CACCB, CACCB. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल तर ACC. सिक्वेन्स तुम्हाला कुठला भेटला, CACCB भेटला. आपण इथं 5-5चे ग्रुप का केलेत, कारण टोटल जे अक्षरं दिलेली आहेत ती काय दिलेली आहेत, 15 दिलेली आहेत. तिथं तुम्ही एकतर 3चा ग्रुप करू शकता किंवा
5चा ग्रुप करू शकता. इथे जर आपण 5चा ग्रुप केला तर तुम्हाला सिक्वेन्स भेटलेला आहे CACCB. त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असेल ACC हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत सिटी हा शब्द GM बघा इथं CITY सिटी हा शब्द GMXC असा लिहितात तर TOWN हा शब्द कसा लिहिला जाईल. आता बघा सिटी C आणि Gचा संबंध लावला तर C कुठे आहे इथं आहे आणि G कुठे आहे इथं आहे. या दोघांमध्ये किती आहे 3 नंबर आहेत. नंतर I आणि M I इथे आहे आणि M इथं आहे म्हणजे ह्या दोघांमध्ये पण किती अक्षर आहेत 3 अक्षरं सोडलेली आहेत. T आणि X मध्ये बघा T इथे आहे आणि X इथे आहे याच्यामध्ये पण 3 अक्षरं सोडलेली आहेत. आणि Y आणि C मध्ये बघा 1 2 Y इथं आहे Y 1 2 3 3 अक्षरं सोडलेत म्हणजे प्रत्येकामध्ये काय केलेलं आहे 3 अक्षरं गाळून पुढचं अक्षर लिहिलेलं आहे. तर त्याचप्रमाणे बघा T कुठे आहे T इथं आहे. T नंतर किती येईल 3 अक्षरं सोडा 1 2 3 सोडले म्हणजे येतो काय हा X येतो. O नंतर 3 सोडा O आहे इथं 1 2 3 सोडल्यानंतर काय येतो S येतो. W बघा W आहे इथं याच्यानंतर 3 सोडला 1 2 आणि 3 म्हणजे पुढचं अक्षर कोणतं येतं A येईल. N नंतर 3 सोडा 1 2 3 सोडल्यानंतर काय येतो R येतो म्हणजे X S A आणि R X S A R ऑप्शन नंबर B हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूयात. आपल्याला काय दिलेले आहे की संख्या मालिका दिलेली आहे त्याच्यामधली पुढची संख्या कोणती आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. 30 24 19 15 12 आणि प्रश्नचिन्ह. आता याच्यामध्ये फरक बघूयात आपण फरकचा संबंध लागतोय का. 30 आणि 24 मध्ये 6चा फरक आहे. 19 आणि 24 मध्ये 5चा फरक आहे. 15 आणि 19 आणि 15 मध्ये 4चा फरक आहे. याच्यामध्ये 3चा म्हणजे पुढं 2चा फरक असला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये काय केलेत ह्या संख्या वजा केलेल्या आहेत म्हणजे 12 मधून जर 2 वजा केले तर काय येतं 10 हे तुमचं उत्तर येतं. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पालघर पोलीस भरतीसाठी 2024 साली विचारलेले होते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज पाहता येतील. थँक्यू.